सैराट या लोकप्रिय चित्रपटातून आर्ची व परशा यांची जोडी घराघरात पोहोचली। या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, परंतु याचसह चित्रपटातील सल्या, बाळ्या व इतर काही कलाकारांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली। तर या चित्रपटातून लंगड्या म्हणून नावारूपाला आलेला अजून एक अभिनेता म्हणजे तानाजी गालगुंडे। सैराटमुळे तानाजीच्या आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळाली। सैराट नंतर तानाजीने अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या। सैराट हा गावच्या जाती व्यवस्थेवर व जाती व्यवस्थेमधील लग्न संस्थांवर भाष्य करणारा चित्रपट होता। या चित्रपटातून गावच्या जाती व्यवस्थेबद्दल, जाती व्यवस्थेमुळे होणाऱ्या श्रीमंत गरीब या स्तरावर व या जाती व्यवस्थेचा लग्न संस्थेवर काय परिणाम होतो, त्याचे कसे व किती पडसाद उमटले जातात यावर भाष्य करण्यात आले होते आणि या चित्रपटात तानाजीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। या चित्रपटामुळे तानाजीच्या आयुष्यात काय फरक पडला आणि त्याचे या जातीबद्दल काय मत आहे याबद्दल त्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे। तानाजीने नुकतीच आरपार या YouTube वाहिनीला मुलाखत दिली। या मुलाखतीत त्याने जाती व्यवस्थेवर भाष्य करताना स्वतःचा एक किस्सा सांगितला आहे। याबद्दल बोलताना त्याने असं म्हटलं की मी माझंच एक उदाहरण देतो। माझी गर्लफ्रेंड ही वेगळ्या जातीची आहे आणि मी वेगळ्या जातीचा आहे। मी जात व्यवस्था मानत नाही, मी त्या पलीकडे गेलो आहे। 5-6 वर्ष मी याबद्दल घरी काही बोललोच नाही, कारण त्यांची विचारधारा तशी नव्हती आणि त्यांना हे पटणारही नव्हतं। पण माझ्या गर्लफ्रेंडने आपण दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आपण दोघे यापुढे एकत्र राहणार आहोत हे मी माझ्या घरच्यांना सांगावं असा तगदा लावला। यावर मी तिला त्यांना हे सगळं काही पटणार नाही, आपण आपलं एकत्र राहू, पुढे बघू कधी सांगायचं तेव्हा सांगू असं म्हटलं। पण तिने खूपच आग्रह केला आणि मग एके दिवशी त्यांना हे सगळं सांगायचं असं ठरलं। पण मी काही बोलणार नाही, तुझं तूच काय ते बोल असं तिला म्हटलं। यापुढे त्याने असं म्हटलं की माझ्या पायाचे ऑपरेशन झाले होते तेव्हा माझी आई पुण्यात आली होती। तेव्हाच गर्लफ्रेंडही माझी काळजी घ्यायला यायची आणि माझ्या गर्लफ्रेंडची आई ही माझ्या आईच्या गावची आहे, त्यामुळे तिला तिच्याबद्दल माहिती होतच। आमच्याबद्दल काही माहिती नसताना माझ्या आईचं आणि गर्लफ्रेंडचं खूप चांगलं चाललं होतं। मग माझ्या गर्लफ्रेंडने आईला आमच्याबद्दल सांगितलं। त्यानंतर मी गर्लफ्रेंडला याबद्दल विचारलं, त्यावर आई नको बोलली असं तिने मला सांगितलं। ती गेल्यानंतर मग माझ्या आईने माझ्यावर राग काढायला सुरुवात केली। तुला याचसाठी आम्ही इकडे पाठवलं आहे का, म्हणून आम्ही तुला इथे पाठवत नव्हतो असं काय काय बोलायला लागली। यापुढे तानाजी असं म्हणाला की यानंतर तिने मला त्या मुलीबरोबर राहू नको असं सांगितलं। यावर मी तिला का राहू नको असं विचारलं, तर यावर तिने दुसरी कोणतीही मुलगी चालेल पण ती नको असं उत्तर दिलं, कारण सर्व गावाला या मुलीची ओळख होती आणि ती कोणत्या जातीची आहे हेही माहीत होतं। त्यामुळे तू दुसऱ्या जातीची मुलगी आण, आमचा जातीला विरोध नाही, पण ती मुलगी नको असं म्हटलं। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका।